तर बघा मैत्रिणींनो, उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही, भाजी खावीशी वाटत नाही, त्यामुळे पोटही भरलं जात नाही आणि पाणी आपण नुसतं पिल्यामुळे पाण्यानेच आपलं पोट भरलं जातं. तर अशा वेळेस अशक्तपणासुद्धा येतो. तर जेवण जाण्यासाठी आपण काय करतो, लोणचं, चटणी, पापड अशा काही गोष्टी जेवताना ताटामध्ये घेतो, तेव्हा कुठे थोडंसं आपल्याला जेवण जातं. तर या चटणीचा प्रकार म्हणजे आज आपण करणार आहोत कैरीची आंबट गोड अशी चटणी. तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बाजारामध्ये कैऱ्या विकायला येतात. तर अशा वेळेस ही कैऱ्या जर आपण विकत आणून जर चटणी करून ठेवली तर आपण 7 ते 8 दिवस एकदा केलेली चटणी आपण 8 दिवस खाऊ शकतो. तर चला तर मग ही चटणी आपण कशी करायची ती पाहूया. तर पहिल्यांदा आपल्याला घ्यायची कैरी. तर एक मी मोठी कैरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आणि आता त्याची आपण साल काढून घ्यायची. तर सगळ्या बाजूने आपण व्यवस्थित अशी साल काढून घेतलेली आहे आणि देठाचा भाग आणि खालचा भाग अशा दोन्ही बाजू आपण कापून काढलेले आहेत आणि आता त्याच्या आपण फोडी करणार आहोत. तर आता व्यवस्थित अशा आपण आता सगळ्या फोडी करून घेऊया. तर थोड्याशा मोठ्या जरी झाल्या तरी चालतील, कारण आपण आता ह्या मिक्सरमध्ये फिरवणार आहोत. तर आता आपण बटाट्याचे वांग्याच्या जशा फोडी करतो तशा फोडी आपण करून घ्यायच्यात. तर बघा आता आपण या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता त्याचबरोबर आपण कापणार आहोत कांदा. तर एक मध्यम आकाराचा आपण कांदा घेतलेला आहे. या कैरीबरोबर एका कैरीबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा. तर हा सुद्धा आपण बारीक चिरून घ्यायचा. तर थोडासा मोठा जरी चिरला तरी चालेल. तर बघा आता कांदाही आपला कापून झालेला आहे आणि 4 मी लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या. आता हे सर्व आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत. तर एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, चिरलेला कांदा घालायचा आहे आणि चिरलेल्या कैरीच्या फोडी घालायच्या. तर ही जी चटणी आहे चवीला अत्यंत छान मस्त लागते. आंबट गोड तिखट चवीची ही चटणी तयार होते. तर एका पोळीऐवजी आपण 2 पोळ्या सहज खाऊ शकतो. मस्त लागते, टेस्टी लागते. तर आता हे जाडसर असं आपल्याला 1 ते 2 गरके घेऊन आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर थोडंसं जाडसर फिरवलं तरी चालेल, कारण आपल्याला अजून त्यामध्ये बरेचसे इन्ग्रेडियंट घालायचे आणि आता नंतर मग आपल्याला पुन्हा एकदा वाटून घ्यायचं. तर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत जिरे. तर मसाल्याच्या डब्यातला छोटा जो चमचा असतो त्याने आपण 1 चमचा जिरे त्यामध्ये घेतलेले आहेत. नंतर आता घेणार आहोत अर्धा चमचा मीठ. तर मीठ तुमचं चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. आपण नंतर घेणार आहोत अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर. आता ही फक्त रंग येण्यासाठी आपण ते टाकतोय. जास्त तिखट करायची असेल तर तुम्ही अजून लाल तिखट टाकू शकता. तर आता मी फक्त बेडगी मिरची टाकली, म्हणजे ही चटणी जी आहे जास्त तिखट होत नाही. आणि 2 ते 3 चमचे आपण गुळाची पावडर टाकलेली आहे. तर गूळ खिसूनसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि आता हे मिक्सरला छान असं वाटून घेतलं आहे. तर आता हे यामध्ये आपण पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. पाणी न घालतासुद्धा ही एकदम बारीक पेस्ट याची तयार होते. तर बघा ही चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता गॅसवरती मी एक छोटी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल तापवून घेतलं आहे एकदा. नंतर मोहरी टाकली, जिरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकला आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. आता हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये टाकणार आहोत हिंग आणि लाल सुक्या मिरच्या. आता हे सर्व टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही खमंग अशी फोडणी आपण या चटणीवरती ओतायची. तर मस्त अशी आपली तयार होणार आहे ही कैरीची आंबट गोड चटणी. तर आता ही व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आणि मिक्स केल्यानंतर थंड चांगली झाल्यानंतर व्यवस्थित झाकण पॅक लावून ही आपण फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस ठेवून ही दररोज आपण खाऊ शकतो. तर बघा मस्त लाल भडक आणि मस्त चवीची ही भन्नाट अशी कैरीची आंबट गोड चटणी ही रोजच्या आपल्या जेवणाबरोबर आपण खाऊ शकतो. तर ही चटणी आपण तोंडी लावण्यासाठी किंवा
भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबतसुद्धा मस्त अशी ही खाऊ शकतो. तर छान भन्नाट अशी ही आंबट गोड तिखट चवीची चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण जे तुम्हाला अपलोड झालेले आपले दररोज जे अपलोड होतात व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि पहिल्यांदा तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग भेटूयात अशाच छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.